नमस्कार. क्रॉस फायरमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. हिवाळी अधिवेशनाचे सगळ्यांना वेध लागलेले आहेत. राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन झालं, राज्याला मी पुन्हा येईन असे म्हणणारे नवे मुख्यमंत्री सुद्धा मिळाले आणि आता उपमुख्यमंत्रीही तसेच नवे मिळालेले आहेत. त्यात नवे विधानसभा अध्यक्षही आले. बरं, हिवाळी अधिवेशनामध्ये प्रथेप्रमाणे चहापानाचं निमंत्रण आणि विरोधकांचा बहिष्कार हे होईलच. पण तुम्ही म्हणालियात मी नवीन काय सांगतो ना तुम्हाला. पण हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मी आज आमंत्रित केलेलं आहे विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांना. राहुलजी, खूप खूप स्वागत तुमचं आजच्या या क्रॉस फायरमध्ये. बरं, सगळ्यात आधी पूर्वसंध्येला आपण भेटतो आहोत आणि चहा पानाचं आमंत्रण जे दिले ते तुम्ही स्वीकारलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. बरं, चहा घेत घेत आपण या चर्चेकडे वळणार आहोत. एका बाजूला स्वागत तर करून झालेलं आहे, मात्र पहिला प्रश्न मला काय विचारावा असं वाटतो. सातत्यानं त्यांच्या कानावरती येणारा एक शब्द असतो आणि तो म्हणजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न आज तुम्हाला पहिला असा आहे की पुन्हा एकदा नवीन टर्म करायला मिळते. गेल्या वेळचा टर्मचा जर आपण विचार केला तर कोर्ट कचेरी यामध्ये बराचसा वेळ गेलेला होता. दुसऱ्यांदा संधी मिळणं, त्यातही इतिहास घडताना आम्हाला पाहायला मिळतोय. पुढचे 5 वर्ष तुमच्यासाठी कसे असतील, काय प्लॅन आहे तुमचा? सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्वच नेते जे आहेत, केंद्रीय नेते आहेत, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्याचप्रमाणे अमित शाह साहेब आहेत, जे.पी. नड्डा साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस जी आहेत, या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवत परत एकदा मला महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान व्हायचा बहुमान दिलेला आहे. माझ्यावर विश्वास ठेवत सभागृहाचं काम सांभाळायची जबाबदारी जी मला दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आणि विधिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांनाच आश्वासित करतो की येणाऱ्या काळात यापूर्वीसारखंच न्यायबुद्धीने सगळ्यांना समान न्याय द्यायची भूमिका ही माझी राहील. गेली 2.5 वर्ष निश्चितपणे विधानसभेचा अध्यक्ष असताना विधानसभेच्या रोजच्या कामकाजासोबत काही अधिक क्वाझाय ज्युडिशियल कामं आणि जबाबदाऱ्याही माझ्यावरती होत्या. अनेक अपात्रतेचे खटले हे माझ्यासमोर चालत होते आणि न्यायबुद्धीने परत ते सगळे निकालीत काढण्याचं काम आपण केलं आणि जो निकाल दिला तो अत्यंत शाश्वत, अत्यंत सगळ्या कायदेशीर बाबींचा ध्यान ठेवत आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांमध्ये त्यांनी दिलेल्या निर्देशांचं पालन करत हा अत्यंत शाश्वत टेनेबल इन लॉ असा निर्णय आपण दिलेला आहे. आणि त्यामुळे मला वाटतं गेल्या 2.5 वर्षात हे काम करत असताना विधिमंडळातील पण आपण मूलभूत प्रक्रियेमध्ये, प्रोसेसमध्ये आणि विधिमंडळाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अत्यंत उल्लेखनीय असे बदल केलेले आहेत. आपण आता विधिमंडळाला कम्प्लिटली डिजिटलाइज करत आहोत. म्हणजे 1937 पासून ते आजपर्यंतचा संपूर्ण डेटा जो आहे, रेकॉर्ड जो आहे, मग त्यात भाषणं जी झाली असतील, त्यात चर्चा ज्या झाल्या असतील, त्यात जे विधेयकं पारित झाले असतील, त्यात ज्या प्रस्तावांवरती चर्चा झाली असेल, असे संपूर्ण 1937 पासून तर आजपर्यंतचा रेकॉर्ड आपण डिजिटलाइज करत आहोत. हा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आपण माझ्या कार्यकाळात सुरू केलेला आहे. त्याचप्रमाणे पुढच्या काही महिन्यातच ही पूर्ण असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे दोन्ही म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा हे पेपरलेस करायचं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भातली टेक्नॉलॉजी पण आपण इंट्रोड्यूस केलेली आहे. बरेच वर्ष प्रलंबित असणारं मनोरा आमदार निवास असेल, मॅजेस्टिक आमदार निवास याचं नूतनीकरण आणि पुनर्बांधणीचा जो विषय होता तो मार्गी लावलेला आहे. त्यामुळे आमदारांना जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं मुंबईत आल्यानंतर ते पुरवण्याचं काम आपण करत आहोत. तर अशा दृष्टीने ह्या गेल्या 2.5 वर्षात अनेक लोक उपयोगी आणि विधिमंडळासाठी उपयोगी असणाऱ्या अशा बाबी करायचा मला एक संधी मिळाली आणि असंच काम हे पुढेही करायचं. बरं राहुलजी, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा की एक दूरदृष्टी असलेले विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राला लाभलेले आहेत. त्यासाठी पुढचा प्रश्न मला तुमच्यासमोर हा उपस्थित करावा असा वाटतो की
विधानसभा अध्यक्षांचे अधिकार नेमके काय असतात हे सातत्यानं तुम्ही घेत असलेल्या निर्णयांमधून, सातत्यानं तुम्ही उचललेली पावलं यातून आम्ही सगळ्यांनी पाहिली. मात्र पुढच्या 5 वर्षांचा विचार करताना अध्यक्षांसाठी एक प्रोटोकॉल असतो. मात्र अध्यक्षांच्या कक्षा आणखी विस्तारण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना करणार आहात का? आम्हाला हेही कळतंय की राज्यभर दौरे वगैरे तुम्ही करणार आहात. काय नियोजन असेल त्याचं? अध्यक्ष विधानसभेचे ह्यांच्यावरती संसदीय लोकशाही अधिक बळकट करण्याची आणि संसदीय लोकशाहीवरती सामान्य जनतेचा विश्वास अधिक मजबूत करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने ही अध्यक्षांवरती आहे. खरंय. आपल्याला माहिती आहे आपल्या संविधानाने कार्यकारी मंडळ, विधिमंडळ आणि न्यायमंडळ अशी 3 व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. बरोबर. आणि या तिन्ही व्यवस्था जरी इंडिपेंडेंट जरी असल्या तरीही विधिमंडळ हे कार्यकारी मंडळाकडनं संपूर्ण त्यांच्या कार्यकाळाचा आणि कार्याचा हिशोब घ्यायची जबाबदारी ही विधिमंडळाकडे आहे. बरोबर. आणि त्यामुळे अध्यक्षांनी जर का विधिमंडळातील सदस्यांना न्याय दिला नाही, समान संधी दिली नाही, तर कुठेतरी ह्या जबाबदारीत किंवा हे कॉन्स्टिट्यूशनल मॅन्डेट जे आहे, संविधानिक आदेश जो आहे त्याचा कुठेतरी आपण पूर्णपणे न्याय देऊ शकणार नाही. अकाउंटेबिलिटी ऑफ एक्झिक्युटिव्ह टुवर्ड्स लेजिस्लेचर हे खऱ्या अर्थाने जर का आपल्याला साध्य करायचं असेल तर विधानसभा अध्यक्षांचा किंवा पीठासीन अधिकाऱ्यांचा हा खूप मोठा रोल असतो हे सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याचप्रमाणे राज्यातील 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व 288 आमदार करत असतात. त्यामुळे विधानसभा ही 13 कोटी जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आहे. आणि त्यामुळे जर का आपण सर्व सदस्यांना योग्य संधी दिली नाही तर ह्या लोकांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा ज्या आहेत त्याबरोबर कुठेतरी अन्याय होण्याची भूमिका होऊ शकते. आणि म्हणूनच विधानसभा अध्यक्षांचा रोल हा मला वाटतं राज्यातील किंवा संविधानातील एकूण रचनेतला सर्वात महत्त्वपूर्ण दुवा असा आहे असं मला वाटतं. खरं. बरं, थोडंसं आता हिवाळी अधिवेशनाकडे आपण बोलूयात. सर्वत्र गुलाबी थंडी आपल्याला महाराष्ट्रभर अनुभवायला मिळते. त्यातच आता नागपुरामध्ये ज्यावेळेला हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण सुरुवात होताना दिसते, त्या अनुषंगानं मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की राज्यातल्या निवडणुका झाल्या, महायुतीला त्या ठिकाणी सरकार स्थापना करता आलेली आहे. मात्र विरोधी पक्ष नेता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो निकाली निघणार का, की पुढचे 5 वर्ष विरोधी पक्ष नेत्याची आता वाटच पाहावी लागणार आहे? नाही बघा, शेवटी विरोधी पक्ष नेता या निवडी संदर्भात प्रत्येक विधानसभेचे स्वतःचे नियम आहेत. त्याचप्रमाणे प्रथा, परंपरा आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक विधानसभा ही आपल्या नियमानुसार, आपल्याकडे असलेल्या प्रथा परंपरेनुसार निर्णय घेत असते. एखाद्या विधानसभेत एखादी भूमिका घेतली म्हणून तीच भूमिका त्या दुसऱ्या विधानसभेवर लागू आहे अशी बाब नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात जे नियम आहेत महाराष्ट्र विधानसभेचे आणि ज्या महाराष्ट्र विधानसभेच्या प्रथा परंपरा आहेत त्याच्या अनुसार योग्य निर्णय घेतला जाईल. परंतु असा निर्णय घेण्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भातला प्रस्ताव कोणाकडनं तरी येणं अपेक्षित आहे. आणि सध्या तरी अशी कुठचाही प्रस्ताव प्राप्त नसल्यामुळे याविषयी आत्ता तरी कुठचीही कारवाई करण्यासंदर्भातला विषय उद्भवत नाही. बरोबर आहे. हे झालं आता विधानसभा अध्यक्ष म्हणून. मात्र थोडं मला तुम्हाला कुलाब्याकडे घेऊन जायचं आहे, जिथल्या मतदारसंघाचं तुम्ही प्रतिनिधित्व करता. मात्र मुंबईकरांची सगळ्यात डोकेदुखी यावेळेला ठरतीये ती म्हणजे मुंबईत होणारी वाहतूक कोंडी. खास करून जर आपण कुलाब्या साईडला असू तर त्या ठिकाणी गाडी नेणं आणि ती न नेता आपण प्रवास कसा करायचा हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. त्या संदर्भात एखादी उपाययोजना तुम्ही करणार आहात का? ट्रॅफिक कोंडी हा मुंबई शहरातला मला वाटतं सर्वात मोठा विषय आहे. हो. त्याचप्रमाणे पार्किंगचा विषय पण हा खूप मोठा विषय आहे. हो. त्यामुळे या विषयावरती सातत्याने मी काम करत आलो आहे आणि यापुढेही करणार आहे. एक पर्यायी ट्रान्सपोर्ट सिस्टम म्हणून आता कुलाबा ते सिप्स मेट्रो लाईन सुरू होत आहे. बरोबर. आणि त्या मेट्रो लाईनमुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणात
या ट्रॅफिक कोंडीवरती आपल्याला कुठेतरी मार्ग निघताना दिसेल. त्याचप्रमाणे कोस्टल रोड जो झालेला आहे हो. त्याच्यामुळे पण ट्रॅफिक कोंडीची बरीचशी समस्या सुटलेली आहे. आता इतर पण पॅरलल रस्ते असतील, NCPA कडे नवीन रस्ता नरमेन पॉईंट ते कुलाबा करण्यासंदर्भातला विषय असेल किंवा असे अनेक विषय आहेत ते आम्ही हाती घेत आहोत. त्याचप्रमाणे इतर काही ज्या रिस्ट्रिक्शन्स टाकणं असेल किंवा बाहेरच्या गाड्या मुंबई आपण जर बघितलं तर कुलाब्याची खरं तर रहिवासी लोकसंख्या ही 13 लाख आहे, परंतु फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणजे रहिवासी नाही आहेत पण कामानिमित्त किंवा कुठच्याही कामासाठी मुंबईत कुलाब्यात येणारी लोकांची संख्या सर्वाधिक ही 48 लाख आहे. बापरे. त्यामुळे कुलाब्यावरती एकूण जो भार पडत आहे इन्फ्रास्ट्रक्चरवरती, मूलभूत सुविधांवरती, त्यात ट्रॅफिक पण आलं, त्यात पार्किंग पण आलं, हा खूप अतिशय जास्त आहे. त्यामुळे मी विधानसभेत अनेक वेळेला ही मागणी केली आणि शासनाकडे पण मी ह्या संदर्भातला पाठपुरावा करत आहे की कुलाब्याला तुम्ही स्टेट कॅपिटल रिजनचा दर्जा द्या. जसं दिल्लीमध्ये नॅशनल कॅपिटल रिजन आपण निर्माण केलं आहे आणि मग त्या नॅशनल कॅपिटल रिजनच्या विकासासाठी अधिक निधी असो किंवा तिकडच्या मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी अधिक लक्ष देणं असो, हे सगळं होऊ शकेल. कारण आज कुलाब्यात तुम्ही बघितलं तर बॉम्बे हायकोर्ट कुलाब्यात आहे, बरोबर, मंत्रालय कुलाब्यात आहे, विधान भवन कुलाब्यात आहे, सेशन्स कोर्ट कुलाब्यात आहे, मुंबई स्टॉक एक्सचेंज कुलाब्यात आहे, कॉटन एक्सचेंज कुलाब्यात आहे, सोना बाजार देशातलं सर्वात मोठं बुलियन मार्केट हे कुलाबा विधानसभेत आहे. त्यामुळे अशा अनेक संस्था ज्यांचे हेडक्वार्टर्स म्हणता येतील ते सगळे कुलाब्यात असल्यामुळे या परिसरात सर्वात जास्त लोकांचं येणं जाणं असतं आणि ह्याचा उदंड हा तिकडच्या रहिवासी नागरिकांना बसू नये म्हणून हे कॅपिटल रिजन निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे, जी मागणी मी राज्य सरकारकडे केलेली आहे. बरं, यातला तुमचा ड्रीम प्रोजेक्ट काय? माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे कुलाब्याला सर्वात प्रिफर्ड डेस्टिनेशन मुंबईतलंच नव्हे तर या देशातलं आणि एशियामधलं करणं हे माझं लक्ष आहे. कुलाब्यात आज सर्वात जास्त ग्रीन स्पेसेस आहेत. आम्ही 5 नवीन उद्यानं निर्माण केली आहेत कुलाब्यात. आम्ही मुंबईतलं पहिलं पेट पार्क हे कुलाब्यात निर्माण केलेलं आहे. त्यामुळे कुलाब्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुविधा मिळवून देणं, त्याचप्रमाणे कुलाब्याला खूप मोठ्या प्रमाणात इतिहासाचा वारसा लाभलेला आहे, हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत, त्याचं संवर्धन करणं, त्यांना योग्यरित्या रेनोव्हेट करणं, त्यांचं इल्युमिनेशन करणं, या सगळ्या बाबी पण क्रमप्राप्त आहेत जे मी येणाऱ्या काळात करणार आहे. कुलाबा ही देशाची आर्ट डिस्ट्रिक्ट मानली जाते. इथे जे स्कूल ऑफ आर्ट्स, NCPA, जहांगीर आर्ट गॅलरी सारख्या कला संदर्भातल्या अत्यंत महत्वाच्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्यामुळे कुलाब्याला आर्ट डिस्ट्रिक्ट घोषित करून आर्टच्या संदर्भात अनेक काही गोष्टी करायच्या आहेत. काळा घोडा आपण माहित आहे हा एक हेरिटेज प्रेझेंट आहे. या ठिकाणी आपण आता संपूर्ण वॉकिंग स्ट्रीट निर्माण करून, कॉबलस्टोन स्ट्रीट निर्माण करून तिकडे टुरिझमचा मोठं अट्रॅक्टिव्ह सेंटर करत आहोत. त्याचप्रमाणे कुलाब्याच्या दोन्ही बाजूला समुद्र असल्यामुळे आता वॉटरवेज अधिक जास्त पद्धतीने कशा चालू करता येतील, होअरक्राफ्ट्स असतील किंवा फेरीज असतील, वॉटरवेजचा निर्माण कसा करता येईल, हा पण एक गोष्ट आमच्या विचाराधीन आहे. क्या बात आहे. यासाठी देखील शुभेच्छा खरं तर तुम्हाला. मात्र पुढचा प्रश्न हा अध्यक्ष महोदयांना नसून भाजपचे नेते म्हणून मला तुम्हाला विचारायचा आहे की राज्यातली सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहता त्या काळामध्ये भाजपमध्येही काही बदल होऊ शकतात का? राज्यातल्या जनतेसाठी भाजप काही वेगळे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का, जेणेकरून जनतेचं भलं होऊ शकेल? मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही नेहमीच पार्टी विथ अ डिफरन्स अशी ओळखली जाते आणि त्यांच्या कार्यातनं ते दिसून येतं. इकडे संधी दिली जाते मेरिटला, इकडे संधी दिली जाते लोककल्याणासाठी जो व्यक्ती उपयोगी पडेल त्याला. इथे वय किंवा अनुभव बघून केवळ संधी दिली जात नाही. त्यामुळे तरुण पिढी ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडे सातत्याने आकर्षित होत आहे. भारतीय जनता पार्टीने एक अत्यंत प्रभावी आणि डेव्हलपमेंट ओरिएंटेड नेतृत्व या राज्याला दिलं आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आपण सर्वांनी बघितलेलं आहे. मुंबईत
30-30, 40-40 वर्ष रखडलेले प्रोजेक्ट, कोस्टल रोड असेल किंवा MTHL अटल सेतू ब्रिज असेल, या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या ह्या तर 1980 मध्ये प्लॅन झालेल्या, परंतु त्याच्या परवानग्या न आणल्यामुळे, त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट न झाल्यामुळे, त्याचा वायबिलिटी रिपोर्ट न झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या नव्हत्या, ज्या देवेंद्र फडणवीसजींनी अत्यंत प्रभावशालीरित्या फार कमी काळात पूर्ण करून दाखवल्या. मुंबईतलं मेट्रोचं जाळं असेल, मेट्रो रेलचं जाळं असेल, या सगळ्या गोष्टी दिसून येतात. नागपूर मुंबई समृद्धी हायवे असेल, जो गेम चेंजर ठरत आहे इकॉनॉमिक कंडिशन्ससाठी, आपल्या देशाच्या, आपल्या राज्याच्या प्रगतीसाठी, हे सगळं घडताना दिसत आहे. आज महाराष्ट्र हा जगात, देशातला इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटसाठी, फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी सर्वात ल्युक्रेटिव्ह म्हणजे सर्वात आकर्षित असा डेस्टिनेशन झालेला आहे. हे सगळं होत आहे कारण एक विजनरी लीडरशिप या राज्याला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी निश्चितपणे असे विजनरी लीडर्स या राज्याला निर्माण करून देतील, जेणेकरून हे राज्य अधिक गतीने प्रगती करू शकेल. बरोबर आहे. तुमचा थोडक्यात म्हणण्याचा उद्देश मला लक्षात येतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की राज्याला मिळालेले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी काही मास्टर प्लॅन काही दिवसांपूर्वी सांगितलेले होते, मात्र हे मास्टर प्लॅन, ॲक्च्युअल ॲक्शन प्लॅन त्यासाठी काय करायचं आहे या संदर्भातला माझा पुढचा प्रश्न असणार आहे. आणि त्याच अनुषंगानं क्रॉसफायरमध्ये ही चर्चा अशीच सुरू राहील एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेक नंतर क्रॉस फायरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राहुलजी यांच्याबरोबर आपली चर्चा खरं तर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अगदी काही दिवसांपूर्वी ॲक्शन प्लॅन जाहीर केलेला होता, त्याच्या अंमलबजावणी संदर्भातले काही आदेश देण्यात आलेले आहेत का, या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत राहुलजी यांच्याबरोबर. राहुलजी, अंमलबजावणी हा अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे कागदोपत्री तर अनेक प्रोजेक्ट्स आपल्याला दिसतात, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं असतं. आणि अंमलबजावणी संदर्भातला ॲक्शन प्लॅन तयार आहे का? तर मला वाटतं सरकार स्थापन होऊन आता 10 दिवस झालेले आहेत. अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित आहे, ते पण लवकरच होईल. आणि त्यामुळे मला वाटतं हे सगळं झाल्यानंतर सरकारनी जी भूमिका घेतलेली आहे किंवा जे नियोजन केलं आहे त्या संदर्भातली पुढची कारवाई लवकरच दिसून येईल. आणि या सरकारला 100% ही गोष्ट नीट माहिती आहे की लोकांनी विश्वासाने अभूतपूर्व असं मॅन्डेट, असा कौल या सरकारला दिलेला आहे. लोकांच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा या अत्यंत वाढलेल्या आहेत. बरोबर. आणि स्वाभाविक आहे की एवढा मोठा मॅन्डेट दिल्यानंतर लोक अपेक्षा करतात की चांगलं काम, लोकांच्या जीवनात बदल घडवणारं काम हे सरकार करेल. त्यामुळे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ह्या सरकारला या गोष्टीची जाणीव आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या काळात हे सरकार अभूतपूर्व असं काम करेल आणि महाराष्ट्राला एका नवीन प्रगतीपथावरती नेईल. बरं, विधानसभा अध्यक्ष आणि त्या पदावरती असताना अध्यक्ष महोदयांना अनेक प्रश्न विचारले जातात. यावेळेला विरोधकांची देखील संपूर्ण तयारी झालेली असणार आहे, कारण अधिवेशनाचा कालावधी सुरू होतोय. मात्र सगळ्यात पहिला मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला होता आणि तो म्हणजे असा की अल्पकालीन अशा प्रकारचं हे अधिवेशन आहे, त्यामध्ये खरोखर प्रश्न मार्गी लागतील का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रश्नावरही गदारोळ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक प्रश्न घेऊन आपल्या समोर प्रश्नांची सरबत्ती होताना दिसेल. सत्ताधारी विरोधक आमने सामने येताना दिसतील. हा गदारोळ आणि त्याला उत्तर देण्यासाठी, त्या ठिकाणी व्यवस्थित निर्णय घेण्यासाठी तुम्ही किती तयारी केलेली आहे? नाही, मला वाटत नाही हे सत्र अल्पकालीन असे सत्र आहे, कारण नवीन निवडणुका झाल्यानंतर पहिलं अधिवेशन हे सातत्याने एका आठवड्याचं होताना आपण बघितलेलं आहे. त्यामुळे गेल्या 14व्या विधानसभेत असो किंवा मग 13व्या विधानसभेत असो, हे सातत्याने नवीन सरकार झाल्यानंतर एक नवीन सरकारला आपण आठवड्याभराचं अधिवेशन घेतो आणि त्याचप्रमाणे यंदाही एक आठवड्याचं अधिवेशन होत आहे. परंतु ह्या अधिवेशनात शेवटी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संसदीय लोकशाहीवरती लोकांचा विश्वास ठाम करण्यासाठी एक अत्यंत प्रभावशाली विरोधी पक्ष आणि सक्रिय काम करणारं, सकारात्मक काम करणारं हे सत्तारूढ पक्ष, हे दोघंही असणं अपेक्षित आहे, अनिवार्य आहे. आणि त्यामुळे
विरोधकांनी जर चांगली तयारी केली असेल तर त्याचं स्वागतच करायला लागेल आणि या विरोधकांना योग्य संधी देऊन त्यांची भूमिका मांडायची त्यांना संधी देणं ही माझी जबाबदारी राहील, जी निश्चितपणे योग्यरित्या मी त्यांना देईन. बरं, जबाबदारीसाठी तुम्ही कटिबद्ध असल्याचं आत्ता देखील सांगताना दिसतंय आणि अनेक वेळा माध्यमांसमोर येतानाही तुम्ही बोलता. मात्र एक गोष्ट ज्या वेळेला घडते की विरोधक सातत्यानं निपक्षपातीपणे अध्यक्ष महोदय आमच्याकडे लक्ष देत नाही अशी ज्या वेळेला टीका करतात त्यावेळेला अध्यक्ष महोदयांच्या मनात नेमकं काय सुरू असतं? अध्यक्ष महोदय कुठच्याही प्रकारच्या टीका टिप्पणींनी प्रभावित होत नाहीत, कारण जर टीका टिप्पणींनी प्रभावित झालो तर कदाचित मी न्यायबुद्धीने काम करू शकणार नाही, दबावाखाली काम करेन. त्यामुळे अशा बिनबुडाच्या किंवा अत्यंत बेसलेस अशा आरोपांवरती मी कधीच लक्ष दिलेलं नाहीये. कारण माझ्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आपण बघितलं असेल तर महाराष्ट्र विधानसभेने अभूतपूर्व असं काम केलेलं आहे. दिवसाला जिथे 3 आणि 4 लक्षवेधी व्हायच्या तिथे दिवसाला आम्ही 17, 18, 20 लक्षवेधी चालवतो. बरोबर. आम्ही सर्वात कमी काळ हा निरर्थ गेलेला आहे, कामकाज डिस्टर्बन्समुळे बंद राहिलेला आहे, असा सर्वात कमी काळ हा माझ्या कार्यकाळात दिसून आलेला आहे. त्याचप्रमाणे सभागृहात विरोधकांना सत्तारूढ पक्षा एवढाच किंवा किंबहुना थोडा जास्तच वेळ द्यायची भूमिका ही मी ठेवलेली आहे. हे रेकॉर्डवरती आहे आणि त्यामुळे असे आरोप करणं सोपं आहे, पण रेकॉर्ड तपासला तर या आरोपांमध्ये कुठचंही तथ्य नाही हे स्पष्टपणे दिसून येतं. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न हा आहे की 2026 नंतर विधानसभेच्या जागांमध्ये वाढ होताना दिसेल. त्या दृष्टीनं आसन व्यवस्था वाढवणं हे देखील एक मोठं चॅलेंज त्या ठिकाणी असू शकते. सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवरती आता महाराष्ट्रात नवीन विधिमंडळ निर्माण केलं जाईल अशा प्रकारे आम्ही ऐकत होतो. त्याची तयारी कुठपर्यंत आहे आणि त्याला वेग कधीपर्यंत येऊ शकतो? निश्चितपणे हे विचाराधीन होतं की एकूण आपण बघितलं तर यापूर्वी मुंबईत विधानसभेच्या बैठका या आपल्या काउन्सिल हॉल म्हणजेच रिगल सिनेमाच्या बाजूला जे आपलं पोलीस मुख्यालय आहे आता, तिकडे 1980च्या आधीपर्यंत आपल्या विधिमंडळाच्या बैठका होत होत्या. बरोबर. ते आपलं विधिमंडळ होतं, विधानसभा होतं, विधान भवन होतं. आता आपण 1980 मध्ये साधारण आता जिथे आपलं विधान भवन आहे तिकडे आपण सगळं आपल्या बैठका घेणं चालू केलं आणि तिकडे ही व्यवस्था निर्माण केली. पण ही व्यवस्था निर्माण करूनही आता जवळजवळ 45-50 वर्ष होत आहेत आणि या व्यवस्थेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, जागेचा अभाव, वाढलेली डिपार्टमेंट्स, वाढलेली लोकसंख्या, त्याप्रमाणे अधिक झालेल्या समित्या म्हणा किंवा अधिक करण्यात येणारं काम म्हणा, तर या सगळ्यासाठी जागेचा अभाव तर आहेच, मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याचा अभाव आहे आणि त्यामुळे राज्यात जर डिलिमिटेशन झालं तर एखाद वेळी संख्या वाढली तर त्या सगळ्यांची आसन व्यवस्था होणं पण गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून निश्चितपणे नवीन विधानसभेचं कॉम्प्लेक्स बांधणं हे विधान भवनाचं कॉम्प्लेक्स बांधणं हे विचाराधीन आहे आणि या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत यापूर्वी बैठका झाल्या आहेत. या बैठका घेऊन आम्ही पुढचा निर्णय निश्चितपणे लवकरच घेऊ. त्याचं मूर्त रूप कशा स्वरूपाचं असू शकतं? दुसरा त्याला लागूनच मुद्दा आहे की नागपूरमध्ये देखील ज्या वेळेला विधिमंडळ इमारत जी आहे तीही जुनी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग त्या दृष्टीनेही पुढे चर्चा होताना दिसेल का? नागपूर विधान भवनाचं विस्तार करण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. बरोबर. आम्ही काही सरकारी जागा आहे आजूबाजूला ती पण आता विधिमंडळाच्या नावी करून आम्ही त्या ठिकाणी नागपूरमध्ये एक सेंट्रल हॉल निर्माण करणार आहोत. त्याचप्रमाणे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि असेंब्ली दोन्हीचे हॉल पण आम्ही नवीन बांधणार आहोत आणि एकूण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इमारत जी आहे ती पण नवीन बांधणार आहोत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल की नागपूर विधान भवनाचाही विस्तार होऊन एक सुसज्ज असं नागपूरमध्ये आपल्या उपराजधानीला शोभेल असं विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, विधान भवन हे नागपूरमध्ये आम्ही निर्माण करणार आहोत. बरं, विधानसभा अध्यक्षांसमोर ज्यावेळेला अध्यक्ष महोदय म्हणून प्रश्न उपस्थित होता त्यावेळेला अनेक चॅलेंजेसही येत असल्याचं पाहायला मिळतं. त्या कामकाजासंदर्भात मला तुमच्याकडून अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं आहे. त्याला कारण असं आहे की ज्यावेळेला
अपात्रते संदर्भातली सुनावणी सुरू होती. अपात्रते संदर्भातली सुनावणी सुरू असताना केवळ एक कायदेतज्ञ म्हणून नव्हे तर न्यायाधीशांच्या भूमिकेत यावं लागतं. न्यायाधीशांच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर समोर ज्यांनी ज्यांनी आपापल्या पक्षाची बाजू मांडली ते मोठमोठाले कायदेतज्ञ आहे. मग अशा वेळेला सगळ्यांना सामोरं जात असताना अपात्रते संदर्भातला निर्णय हा आयुष्यातला सगळ्यात चॅलेंजिंग मुद्दा होता का? तो निर्णय अतिशय मोठा होता का? आणि तो करत असताना त्याच्यावरती तोडगा कशा प्रकारे निघाला? नाही, निश्चितपणे अपात्रतेचा खटला जो माझ्याकडे चालत होता, अपात्रतेच्या पिटिशन्स ज्या मी चालवत होतो, सुनावणी घेत होतो, निश्चितपणे ते अत्यंत एक महत्त्वाची असा प्रसंग होता. हो. केवळ माझ्यासाठीच नव्हे तर देशातल्या संसदीय लोकशाहीला टिकवण्यासाठी आणि पक्षांतर्गत कायद्यासंदर्भातल्या योग्य त्या इंटरप्रिटेशन आणि कायदा सेट करण्यासंदर्भात, कायदा एस्टॅब्लिश करण्यासंदर्भातला हा एक मोठा मला वाटतं वेळ होता. आणि त्यामुळे अधिक लक्ष देऊन केवळ ह्या केससाठी ह्याचा परिणाम होणार नाही आहे, तर ह्या जजमेंटचा परिणाम येणाऱ्या काळातल्या संसदीय लोकशाहीमधील अँटी डिफेक्शन कायद्यासंदर्भात महत्त्वाचा हा निर्णय होता. आता त्यात पहिल्यांदाच मला वाटतं सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना पाठी जाऊन म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्हली पक्ष कोणता आणि ओरिजिनल पक्ष कोणता आणि सिंबल कोणाचं हे ठरवण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना रेट्रोस्पेक्टिव्हली निर्णय घ्यायला सांगितलेला. आणि असं असताना आपल्याला हे पण सांगितलं गेलं की हा निर्णय कसा घ्यायचा आहे. बरं, त्याच्यासाठी एक डायरेक्टिव्ह पण दिलेल्या कोर्टाने की या बेसिसवरती तुम्ही निर्णय घ्या. तर मला वाटतं एकूण शेड्यूल 10चा कायदा हा बळकट करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण होता. आणि शेड्यूल 10चं करेक्ट इंटरप्रिटेशन देण्यासाठी पण ही जजमेंट फार महत्त्वाची ठरणार आहे. बऱ्याचशा वेळेला आपण बघितलेलं आहे की एखाद्या पक्षात दोन मतप्रवाह झाल्यानंतर केवळ डिफरन्स ऑफ ओपिनियनला दाबण्यासाठी किंवा कुठेतरी त्याला थंड करण्यासाठी अँटी डिफेक्शन लॉचा वापर केला जात होता. आपल्याला सांगताना मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं की कुठचाही राजकीय पक्ष निर्माण करताना किंवा सुरू करताना त्यातलं सर्वात प्रथम कुठचं सिद्धांत असेल तर त्या राजकीय पक्षात इंटर पार्टी लोकशाही म्हणजे इंटर पार्टी डेमोक्रेसी मेंटेन होईल हे सर्वात महत्त्वाचं आहे. असं इलेक्शन कमिशननीच नव्हे तर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट म्हणा ह्याच्या पाठचा सिद्धांत हेच आहे. बरोबर. आता जर एखाद्या पक्षात दोन मतप्रवाह असतील, एक म्हणत असेल की ही केलेली गोष्ट योग्य ठरेल, दुसरा म्हणत असेल की ही केलेली योग्य ठरेल गोष्ट, तर केवळ त्या मतप्रवाहाला कुठेतरी चेपण्यासाठी किंवा विरोधातला आवाज दाबण्यासाठी जर का पक्षांतर्गत बंदी कायद्याचा दुरुपयोग केला गेला तर ते या राज्यातीलच नव्हे या देशातील लोकशाहीसाठी घातक ठरेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आवश्यक होतं. आणि त्याप्रमाणे निकाल देऊन सत्य परिस्थिती किंवा कायद्याची खरी इंटरप्रिटेशन हे सर्वांसमोर आणणं आवश्यक होतं आणि तेच या जजमेंटमधनं आम्ही केलं आहे. बरोबर आहे. जजमेंट देताना असलेले चॅलेंजेस आणि त्याच्यावरती तोडगा कसा काढला हे अगदी थोडक्यात तुम्ही सांगितलं. मात्र काय आहे की ज्या वेळेला तुम्ही या याचिकेनुसार जे 54 त्या ठिकाणी असलेले आमदार होते त्यांच्या अपात्रते संदर्भातला निर्णय जरी तुम्ही घेतलेला असला तरी अनेक वेळेला कायदेतज्ञ आणि विधितज्ञांनी एक प्रश्न उपस्थित केला की हा निर्णय संविधानिक नसल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं. तर दुसरीकडे कायद्यातील पळवाटांचा देखील या ठिकाणी वापर झाल्याचा आरोप अनेक कायदेतज्ञांनी म्हणा किंवा अनेक त्याच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींनी केला. ते कितपत खरं होतं? मी या मताशी मुळीच सहमत नाहीये. मी जो निर्णय दिला तो जर नीट वाचला तर त्यात काय चुकीचं आहे एकही व्यक्ती आजपर्यंत सांगू शकली नाहीये. बरं. कायदेतज्ञ असतील किंवा राजकीय पक्षाचे नेते असतील केवळ निर्णय चुकीचा आहे, पळवाट आहे. मी जे काय केलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे. त्या निर्णयात काय चुकलंय हे तुम्ही दाखवून द्या आणि मग असे आरोप करा. सुप्रीम कोर्टाने त्या गाईडलाईन दिल्यात त्याचं पालन झालं नाहीये का बघा. त्याचं संपूर्ण पालन झालेलं आहे. इनफॅक्ट मी या कायद्याच्या मुळात जाऊन
हा कायदा कसा अप्लाय करावा या संदर्भातलं संपूर्ण विश्लेषण त्या जजमेंटमध्ये दिलेलं आहे, जे माझ्या मते अत्यंत कायद्याला धरून आहे, कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला हा निर्णय आहे. बरं, पण राहुलजी, जजमेंटबद्दल तुम्ही ज्यावेळेला बोलताय तर त्या निर्णयाकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर एक गोष्ट आपल्या निर्णयानुसार समोर येताना दिसते की शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना. मग मला सांगा, त्याच आधारावरती दुसरीकडे ठाकरेंच्या गटाचे जे आमदार आहेत ते मात्र अपात्र का नाही? बघा, सर्वप्रथम मी आपल्याला एक सांगू इच्छितो की हा जो गैरसमज आहे सगळ्यांमध्ये, ओरिजिनल शिवसेना पार्टी कोणती आणि सिंबल कोणी वापरायला पाहिजे हे विधानसभा अध्यक्ष ठरवत नाहीयेत. बरं, हे इलेक्शन कमिशननी ठरवलेलं आहे. विधानसभा अध्यक्ष केवळ जून 2022 मध्ये जेव्हा पक्षांतराची घटना घडली, कथित घटना घडली, त्यावेळेला मूळ पक्ष कोणता गट होता हे डिसाइड करायची जबाबदारी ही अध्यक्षांवर होती. बरं, त्यामुळे मूळ पक्ष आज किंवा यापुढे कोणता असेल, ते सिंबल कोण वापरेल, हे सगळं ठरवण्याचे अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडचे आहेत, ते अध्यक्षांकडचे नाही आहेत. त्यामुळे हा गैरसमज दूर करणं पहिली आवश्यक आहे. त्यामुळे मी कोणालाही लेजिटिमेसी दिलेली नाहीये किंवा कोणाची लेजिटिमेसी काढून घेतलेली नाहीये. बरोबर. तो निर्णय इलेक्शन कमिशनने आपल्या विवेक सद्बुद्धी अनुसार घेतलेला आहे. त्यामुळे मला वाटतं मी घेतलेला जो निर्णय आहे तो त्यावेळेला जे कृत्य झालं ते पक्षांतर्गत बंदी कायद्याचं उल्लंघन करणारं कृत्य होतं का, हा निर्णय घेतला गेलेला आहे. आणि त्यानुसार ज्यांनी हे जो ओरिजिनल पार्टी आहे त्या ओरिजिनल पार्टीनी इतर आमदारांना योग्यरित्या व्हिप बजावलेला का, या सगळ्या गोष्टींना तपासून घेतलेला हा निर्णय आहे. आणि त्या निर्णयात सखोलपणे मी माझा जो निर्णय घेतला त्या संदर्भात माहिती दिलेली आहे की हा निर्णय का घेतला गेलाय. जर का आपण एखाद्याला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे मतदान करायला पाहिजे किंवा अशा प्रकारे सभागृहात भूमिका घ्यायला पाहिजे, परंतु तो तुमचा पक्षादेश जर का तुम्ही त्या आमदारापर्यंत पोहोचवलाच नाही, तर कायद्याच्या चौकटीत त्या आमदाराला आपल्याला तो पक्षादेश फॉलो करायचं अपेक्षितच ठेवू शकणार नाही. बरं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरती सखोल विचार करून एव्हिडन्स घेऊन मी घेतलेली जी सुनावणी आहे ती रेकॉर्ड वेळ घेऊन घेतलेली सुनावणी आहे. मी दिवसाला 12-12, 14-14 तास काम केलेलं आहे. मी सकाळी अधिवेशन चालवायचो, दुपारपासून रात्री 12 वाजेपर्यंत हा खटला जे केसेस होत्या त्याच्या हिअरिंग घेत होतो. सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये दिलेल्या सगळ्या तरतुदींचं पालन करून क्रॉस एक्झामिनेशन, एक्झामिनेशन इन चीफ, एव्हिडन्स लीड करायची संधी, ही सगळी दोन्ही पक्षकारांना देऊन मग घेतलेला हा सगळा निर्णय आहे. प्रोसिजर फॉलो करून घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे या निर्णयात कुठच्याही प्रकारची त्रुटी राहिलेली आहे असं मला वाटत नाही आणि अत्यंत शाश्वत असा निर्णय आहे, हे मी परत ठामपणे सांगतो. बरोबर आहे. तुमच्या निर्णयाबद्दलच मला विचारायचं आहे. आमदार अपात्र प्रकरण जे आहे ते सर्वाधिक आव्हानात्मक ठरलेलं होतं, जसं आपण मगाशी देखील उल्लेख केलेला होता. पुढच्या काळात जर अशी परिस्थिती एखाद्या राज्यात किंवा एखाद्या पक्षासमोर उभी ठाकली तर हे उदाहरण किंवा अशा प्रकारच्या केसेस, कारण आता वकिली पेशा असेल तर त्यावेळेला जुन्या केसेसही रेफर केल्या जाताना आपल्याला दिसून येतात, त्या अनुषंगानं हा माइलस्टोन ठरेल का निर्णय? बघा, आपल्या देशात कायदे जे बनतात ते एकतर विधिमंडळात किंवा संसदेत बनतात किंवा मग सुप्रीम कोर्टनी दिलेल्या एका निर्णयातनं कायदे बनतात. त्यामुळे लॉ ऑफ द लँड जर का मी दिलेला निर्णय हा अपहोल्ड झाला तर निश्चितपणे त्या संदर्भात मी दिलेलं इंटरप्रिटेशन हे लॉ ऑफ द लँड ठरेल. आणि जर का त्यात काय बदल केला गेला सुप्रीम कोर्टाकडनं तर निश्चितपणे तो बदल हा लॉ ऑफ द लँड समजला जाईल. बरं, थोडं मला आता तुमच्या मैत्रीपूर्ण संबंधांकडे यायचं आहे. आदित्यजी ठाकरे यांच्याबरोबर आजही मैत्रीपूर्ण संबंध आहे? माझे मैत्रीपूर्ण संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे अनेक लोकांबरोबर आहेत. कारण आपल्या राज्याची ही संस्कृती राहिलेली आहे, राजकीय संस्कृती राहिलेली आहे की आपण
राजकारण हे राजकारण करायच्या वेळीच करतो. लोकांच्या हिताचे प्रश्न असतात, त्या संदर्भात आपले मतभेद जर असतील तर ते व्यक्त करत असताना आपण विरोधक असतो. परंतु त्या पलीकडे एकमेकांचा सन्मान राखणं, एकमेकांबद्दल आदरपूर्वक वागणूक ठेवणं हे आपल्या राजकीय संस्कृतीत आहे महाराष्ट्राच्या. आणि म्हणूनच महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अत्यंत उच्च दर्जाची आहे असं देशभरात म्हटलं जातं. त्यामुळे आदित्य ठाकरे असतील किंवा इतर आमचे सहकारी असतील, या सगळ्यांबरोबर माझे अजूनही वैयक्तिक संबंध हे चांगलेच आहेत. पण असे संबंध विरोधकांशी असू शकतात का? याचं कारण मला विचारावं असं वाटतं की जे काय तिकडे घडतं ते आम्ही सगळेजण पाहत असतो, मात्र त्या पलीकडे असलेलं नातं जपण्यामध्ये देखील पुढाकार घ्यावा लागत असतो. मग अशा वेळेला काही मुद्दे सध्या विरोधकांकडून जे उपस्थित केले जातात, जसं आपण मगाशी शेतकरी आत्महत्या असेल किंवा त्याचबरोबर आता नवा मुद्दा जो आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळतो तो म्हणजे हिंदुत्वाशी निगडीत. कारण बांगलादेशमध्ये सुरू असलेले अत्याचार ते थेट राज्यामध्ये मंदिरं सुरक्षित नाही आहेत हिंदूंची, इथपर्यंत ज्या वेळेला येतो, अशा विषयांकडे तुम्ही कसं पाहता? नाही बघा, शेवटी हा देश आपल्या संविधानात स्पष्टपणे म्हटलेला आहे की हा एक धर्मनिरपेक्ष सेक्युलर देश आहे. याचं आम्ही स्वागत करतो, यात काय अडचण नाहीये. परंतु हा देश जो आहे त्यात सेक्युलरिझमच्या नावाने जर का मेजॉरिटी पॉप्युलेशनवरती अन्याय होणार असेल, त्यांना जर का दुटप्पी भूमिका घेऊन त्यांच्यावर जर अन्याय होणार असेल तर ते सहन करणं हे पण सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे. सेक्युलरिझमची आमचा अडचण नाहीये, सुडो सेक्युलरिझमची आमची हरकत आहे. म्हणजे तुम्ही जर का या देशाच्या मेजॉरिटी पॉप्युलेशनवरती इतर घटकांना अपीज करण्यासाठी, खुश करण्यासाठी जर का मेजॉरिटी पॉप्युलेशनवरती अन्याय करणार असाल तर या देशातल्या सेक्युलरिझमला हे पटणारं नाहीये आणि त्याविरुद्ध निश्चितपणे आवाज हा उचलायलाच पाहिजे. बरोबर आहे, आवाज उचलला जावा असं आपण म्हणतो. मात्र निवडणुकांपूर्वीचं जर आपण थोडं चित्र बघितलं तर राज्यातल्या सर्वच पक्षांसमोर एक सगळ्यात मोठं आव्हान निर्माण झालेलं होतं. ते म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ओबीसी समाज असेल आणि पाठोपाठ धनगर समाजाचं आरक्षण. सगळ्यांच्या नजरा लागून येत आता की यावरती कुठेतरी तोडगा निघेल, अधिवेशनामध्ये या संदर्भातली चर्चा होताना दिसेल आणि मग आम्हाला आरक्षण मिळेल असं प्रत्येक समाजाला वाटत असताना त्या संदर्भातही कुठेतरी हे राजकीय पक्ष विचार करतील आणि कुठल्या तरी कन्क्लुजनवर येऊन त्याला क्लोजर मिळेल का? नाही, निश्चितपणे शेवटी रिझर्वेशन द्यायचं असतं ते लोकांच्या कल्याणासाठी द्यायचं असतं. बरोबर. जर का एखादा समाज खरोखरच वंचित राहिला असेल, खरोखरच त्यांच्यावरती अन्याय होऊन त्यांना पुढे यायची संधी मिळाली नसेल, तर त्या समाजातील लोकांना न्याय देणं हे विधिमंडळातील सर्व सदस्यांची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून रिझर्वेशन द्यायला काहीच अडचण नाही आहे. गरज असेल तर ते देणं आवश्यक आहे. आणि ते देत असताना ते रिझर्वेशन कायद्याच्या चौकटीत राहून टिकणारं शाश्वत असं रिझर्वेशन असायला पाहिजे. केवळ नावासाठी द्यायचं 2014 आपण बघितलं. आपण मुस्लिम समाजाला 5%, त्याचप्रमाणे मराठा समाजाला 16% रिझर्वेशन दिलं, परंतु 2 महिन्यात कोर्टाने ते त्या ठिकाणी नाकारलं. त्यामुळे आपल्याला केवळ लोकांची फसवणूक करण्यासाठी रिझर्वेशन द्यायचं आहे की आरक्षण आपल्याला लोकांना टिकेल असं आरक्षण द्यायचं आहे? हे सरकार माझ्या मते लोकांना टिकणारं, समाजाचा फायदा होणारं आणि कोर्टातही हे सेटिसाइड न होणारं असं आरक्षण समाजाला देऊ इच्छितं. आणि त्यामुळे आपण त्यांना सहकार्य करून असं शाश्वत आरक्षण मिळवून देण्यासाठी सहकार्य सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे. पण सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छाशक्तीवरती प्रश्न उपस्थित केला जातो ज्यावेळेला आरक्षणाचा मुद्दा येतो. वाटतं सर्व पक्षीयांची इच्छाशक्ती आहे आरक्षणाच्या बाबतीत? मला एवढं नक्कीच माहिती आहे की भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे या संदर्भात सकारात्मक भूमिका आहे.
निश्चितच आहे, सकारात्मक भूमिका आपण त्या ठिकाणी बजावत असल्याचं सांगताना दिसतंय. बरं, पुढच्या संपूर्ण कार्यकाळासाठी तुम्हाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मात्र जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की यावेळच्या अधिवेशनामध्ये काय काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतंय? मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन लवकरात लवकर मंत्रिपदं दिली जातील का, आणि मंत्री प्रत्येक विभागाला देऊन कामकाज सुरळीतरित्या सुरू होईल का? मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चितपणे होईल, याबद्दल माझ्या मनात कुठची शंका नाही. कारण शेवटी एवढं मोठं राज्य आहे, एवढी खाती आहेत, केवळ मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एवढा मोठा कार्यभार एकटेच सांभाळू शकणार नाहीत. निश्चितपणे त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करून सहकाऱ्यांची मदत घेणं हे आवश्यक होईल आणि त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरच हा विस्तार होईल असं माझं मत आहे. राहिला प्रश्न अधिवेशनात येणारे विषय, मला वाटतं ह्या अधिवेशनात राज्यात अलीकडच्या काळात ज्या घटना घडल्या आहेत किंवा राज्यात अलीकडच्या काळात जी भूमिका अनेक समाजांनी घेतलेली आहे, या सगळ्या गोष्टींवरती सकारात्मक, बळीराजाच्या कल्याणासाठी शेतपीक विम्यासंदर्भात असेल किंवा आरक्षणाविषयी असेल किंवा असे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत ज्याच्यावरती विचारविनिमय होणं, एक सकारात्मक चर्चा होणं आवश्यक आहे. तर ह्या अधिवेशनात या सगळ्या गोष्टींवरती सकारात्मक चर्चा होईल अशी मला खात्री आहे. नक्कीच. तुमच्या संपूर्ण कार्यकाळासाठी आमच्या सर्व प्रेक्षकांकडून, लोकशाही मराठीच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर लवकरच आपण अधिवेशनासंदर्भातल्या सर्व ताज्या घडामोडी यथेट नागपूर या ठिकाणी होणाऱ्या अधिवेशनातून तर पाहणार आहोतच, त्याचबरोबर या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असेल. तर वेळात वेळ काढून व्यस्त वेळापत्रकातून राहुलजी नार्वेकर आज आपल्यासोबत क्रॉसफायरच्या माध्यमातून जोडले गेलेले होते. तर आजच्या क्रॉसफायरमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.